नमस्कार. मी वंदना बनकर. इंडियन स्वादिष्ट तडका या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवूया खुसखुशीत असे शंकरपाळे, तेही योग्य प्रमाणात. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. आणि हां, आपल्या शंकरपाळ्याला खूप सारे लेयर. पातेल्यामध्ये अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी एकत्र करून घेऊया. आणि साखर वितळेपर्यंत मिश्रण आपण हलवत राहूया. साखर आपली पाण्यात पूर्ण विरघळली आहे. आता हे मिश्रण असंच थंड करून घेऊया. 300 ग्राम गाईचं तूप घेतलं आहे आपण, ते गरम करण्यासाठी ठेवूया. तूप आपलं कडकडीत तापून झालं आहे. गॅस बंद करून घेऊया. येथे मी आता 1.5 किलो मैदा घेतला आहे. मैदा आधी स्वच्छ चाळून घेतला आहे. आता त्यामध्ये आपण कडकडीत तापवलेलं तूप घालून घेऊया. सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. यामध्ये मी गाईचं तूप वापरलं आहे. तुम्ही मोहन देण्यासाठी तेलही वापरू शकता. पिठामध्ये 1 चिमूटभर मीठ घालते. स्पूनच्या साहाय्याने पिठाला थोडं थोडं तूप लावून चोळून घेऊया हाताने. तूप आपण पिठाला एकदम एकजीव करून घेतला आहे. हे बघा, छान अशी मूठ पडते आहे आपल्या पिठाची. म्हणजे आपलं माप योग्य प्रमाणात झालं आहे. 1 किलोला 200 ग्रॅम तूप, याप्रमाणे मी 1.5 किलोसाठी 300 ग्रॅम तूप वापरलं आहे. यामध्ये आपण अर्धा चमचालाही कमी असा खाण्याचा सोडा घालून घेऊया. थंड केलेलं साखरेचं पाणी थोडं थोडं ॲड करून पीठ भिजवून घेऊया. पीठ घट्ट भिजवू आपण. पीठ आणि साखरेचं पाणी आपण एकजीव करून घेतलं आहे. पीठ आपण खूप घट्ट भिजवलं आहे. याला खूप मळून न घेता असंच एकजीव करून घेऊ. आपण खूप मळल्यावरती त्याच्या लेयर दबल्या जातात, त्यामुळे आपल्या शंकरपाळ्याला छान लेयर येत नाही. त्यामुळे फक्त हलक्या हाताने एकजीव करून घेऊया पिठाला. कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया. अशा पद्धतीने पोळी लाटून घेऊया. इतकी जाड ठेवूया पोळी आणि चाकूच्या साहाय्याने शंकरपाळे कट करून घेऊया. अशा ह्या साईजचे शंकरपाळे कट करून घेतले. हे बघा किती साऱ्या लेयर पडल्या आहे. चला आता तेलात तळून घेऊया. हलक्या हाताने शंकरपाळ्याची साईड पलटी करून घेऊया, जेणेकरून आपले शंकरपाळे फुटणार नाही. हे बघा किती छान अशा लेयर पडते आहे शंकरपाळ्याला. हे बघा किती छान असे लेयरचे आपले शंकरपाळे तयार झाले. एकदम कुसकुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे. अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळे तळून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळे तळून घेतले आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.